पेण खोपोली मार्गावरील अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नसून रविवारी रात्री पुन्हा एकदा भीषण अपघातानं परिसर हादरला। रात्री सुमारे 11:30 वाजेच्या सुमारास आंबेघर पेट्रोल पंपाजवळील हॉटेल टिक्का समोर वेगानं धावणाऱ्या अज्ञात वाहनानं दुचाकीस्वारांना दिलेल्या जोरदार धडकेत एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी झालाय। मिळालेल्या माहितीनुसार आंबेघर बाजूकडून पेणच्या दिशेनं जाणारी ज्युपिटर दुचाकी हॉटेल टिक्का समोर येताच पेण शहराच्या दिशेनं येणाऱ्या अज्ञात वाहनानं तिला जोरदार धडक दिली। या धडकेत बाईकस्वार राज वसंत पवार हा गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला। त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा मृत्यू झाला, तर राजसोबत असलेला त्याचा मित्र कर्ण चंद्रहास प्रसाद याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीनं पेण येथून MGM रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आलंय। गेल्या काही दिवसात या मार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलं असून गणपतीवाडी येथील हॉटेल सौभाग्य इन समोर 2 तरुणांच्या मृत्यूची घटना ही अद्याप ताजी असतानाच झालेल्या याही अपघातानं नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जाते। स्थानिकांनी या मार्गावर वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादा पालन आणि रस्त्यावरील सुरक्षिततेबाबत प्रशासनानं तातडीनं पावलं उचलण्याची मागणी केली आहे। या अपघाताची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्तांना धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।